Everything is nice. Fish, mutton. It's a very new experience for Navi Mumbai. Food is fantastic. खूपच टेस्टी आहे. Love to be here again next time. ऑल एकदम डिलिशियस आहे. म्हणजे खूप जास्त स्पेशियस आहे. जेवण खूपच छान आहे, स्पेशली नॉनव्हेज. सल मराठमोळं मस्त विजिट. आणि आता आलेलो आहोत आपण एका नवीन जागी जी उघडून नुकते 4 दिवस झालेत. पण तुम्ही विचार करत असाल मग एवढी गर्दी कशी? कारण कधी कधी म्हणतात ना, सिर्फ नाम ही काफी है. माऊली ब्रँडच्या इतर ब्रँचेस मध्ये जो मेन्यू आहे त्याच्यापेक्षा हटके इथे काही गोष्टी मिळणार आहेत. कुठल्या आहेत त्या गोष्टी, कुठे आहे नेमकी ही ब्रँच, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि माझ्या मस्ट ट्राय डिशेस जाणून घेण्यासाठी प्लीज ब्लॉग बघत राहा. हो, ही अख्खी सुरमई म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी अख्खी सुरमई ऑर्डर केली. शिवाय इतर फ्रेश मासे कसे लागले हे सगळं बघूया. चला आज जाऊया. नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत एक ब्रँड न्यू ठिकाणी आणि माझ्यासाठी पण ब्रँड न्यू फिलिंग आहे. कारण नेहमी आपण मुंबईत असतो, आज जरा आपण नवी मुंबईच्या साईडला आलेलो आहोत. म्हणजे मी आलेली आहे वाशीमध्ये. एक खूप मुंबईतली प्रसिद्ध ब्रँड टी म्हणजे माऊली रेस्टॉरंट आता आलेली आहे वाशीमध्ये. तुम्ही इथे 17 प्लाझा हा बघू शकता. सो त्याच्या बरोबर खाली ग्राउंड फ्लोअरला इथे आहे ही जागा. 4था दिवस आहे. सो एकदम ब्रँड न्यू. 17 प्लाझा हा लँडमार्क आहे. पाम बीच रोड फेज 2 सेक्टर 19D वाशी नवी मुंबई. सो मेन जे प्रश्न तुम्हाला पडतात ते मी सोडवतीये की पार्किंग आहे, व्हेज नॉनव्हेज आहे, फॅमिलीसाठी आयडियल लोकेशन, एकदम स्वच्छ आणि आता भव्य दिव्य इंटिरियर्स कसे आहेत या ब्रँड न्यू जागेचे ते आज जाऊन बघूया. प्रशस्त, प्रकाशमय आणि एकदम प्रसन्न असं वातावरण तुम्हाला दिसणार आहे. या जागेची टायमिंग्स आहेत सकाळी 11:30 ते दुपारी 4 आणि संध्याकाळी 7 वाजून रात्री 11:30 वाजेपर्यंत. 4थ्याच दिवशी मला खूप क्राऊड दिसला. म्हणजे लहान मुलांबरोबर आलेल्या फॅमिलीज, मोठे मोठे ग्रुप्स इथे मस्त एन्जॉय करत होते. का? कारण ह्या गरमीमध्ये ही जागा आहे एक्स्ट्रा स्पेशल. कारण हे हॉटेल कम्प्लिटली सेंट्रलाइज्ड एसीचं आहे. मेन रोड वरती विथ पार्किंग, आकर्षक लाइटिंग, म्हणजे काय नाहीये इथे आयडियल लोकेशन ह्याला म्हणण्यासारखं. आणि मला आवडणारं कम्फर्टेबल सीटिंग आणि सोफ्याचे गोल गोल मोठे असे टेबल्स पण इथे दिसले. आता ह्या टेबल्स वरती बसलेल्या मंडळीला विचारूया त्यांना काय आवडलं ते. मी डॉक्टर अभिजित कुलकर्णी, न्यूरोसर्जन आहे कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये. इकडे फर्स्ट टाइम आलो मी. स्पेशियस आहे, स्वच्छता, टापटीपणा, सर्व्हिस सगळी चांगली वाटली. जेवण खूपच छान आहे, स्पेशली नॉनव्हेज. वी ट्राईड मटन, चिकन, फिश, एव्हरीथिंग. सगळं ओव्हरऑल एकदम डिलिशियस आहे. चिकन आणि फिश एकदमच सुंदर आहे. ओव्हर इट करून स्टफ झालं. Day 4 of this hotel, but it's amazing. It's a very new experience for Navi Mumbai. पॉम्फ्रेट फ्राय खूप जास्त चांगलं वाटलं. Everything is nice. Fish, mutton. A nice place to be here for a good Marathi thali. I am from Andhra. Love to be here again next time. आम्ही नाव बघूनच आलो माऊली म्हणून. मराठमोळं वातावरण आणि खूप जास्त स्पेशियस आहे इथे. छान वाटतंय. चिकन वगैरे खूपच टेस्टी आहे. ॲम्बियन्स पण खूप छान आहे, त्यामुळे एन्जॉयड लॉट. मस्ट विजिट. जस्ट ड्रायव्हिंग आणि नोटीस केलं जसं बाहेर नाही तसं जातून पण आहे. अस्सल मराठमोळं. फूड इज फॅन्टॅस्टिक. चला, सगळ्यांच्या तोंडून एवढ्या छान छान गोष्टी, एवढं कौतुक ऐकलंय, तर ते जेवण कसं बनतंय हे मालकांना विचारूया. कारण ते स्वतःच किचन मध्ये आहेत. यांना ओळखलत का? कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. बाहेर खूप कौतुक करत आहेत लोक की अँबियन्स तर ऑसम असा केलेला आहे. पण आता आपल्या मेजवानीमध्ये काय वेगळं आहे? वडाळा किंवा लोअर परेलला जे सुरमई तंदुरी वगैरे जे अख्खा होल पीठ देत नव्हतो किंवा भरलेलं बोंबील, भरलेलं पापलेट, या सगळ्या गोष्टी आपण देणार आहे इकडे. बरोबर आपलं तांबडा पांढरा रस्सा, आणखीन जे आपले घरगुती पद्धतीचं जे आपलं कोकणातलं जेवण आहे कंटिन्यू आहे. त्याच्यामध्ये तंदूरचा एक थोडाफार तडका लावलेला आहे. आणि वाशीकरांबद्दल काय बोला? नवी मुंबईकरांबद्दल चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे आवडतं. 4 दिवस झाले आपण चालू करून, खूप चांगला प्रतिसाद आहे. ही सुरमई तंदुरी आहे ना, ही हा पीस आहे आपला 1 किलोच्या साईजचा. ही आपण सुरमई तंदूरमध्ये देतो. 350-400 ग्रॅमचा क्रॅब साईज आहे, साफ केलेला आहे. आणि किचन एवढं मोठं, माय गॉड. इथे आपण नुसती मासळी बघितली असली तरी तुम्हाला सांगते इथलं व्हेज पण अति उत्तम आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते पण ट्राय करू शकता. स्वच्छता किचन मधली पहा. आणि इथे तंदूरमध्ये तंदूर रोटी पण मिळते. ह्याचा अर्थ आपल्याला इथे पंजाबी जेवण पण मिळतं. बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही बघू शकता इथे माशांच्या मॅरिनेशन पासून ते खोबरं खोवण्यापासून ते अगदी वड्यांचं पीठ मळण्यापासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इन हाऊस आहेत. त्याच्यामुळे आउटसोर्स अशी कुठलीच गोष्ट नाहीये. जे काय जेवाल इथे ते त्यांची ओरिजिनल टेस्ट घेऊनच जेवणार आहात. चला आता सुरू करूया.
पॉम्फ्रेट तवा फ्राय आलेला, मस्त तंदूर क्रॅब, क्रिस्पी क्रिस्पी बोंबिल फ्राय, स्टफ्ड बोंबिल, तंदूर सुरमई. लुक ॲट दॅट. मंडळी, अर्थात कोकम सरबत जास्तीत जास्ती तुम्ही प्या, पन्ह पण प्या, बिकॉज खूप छान मस्त उकाडा झालेला आहे मुंबईमध्ये. इट्स लाईक अ फर्नस. तुम्हाला माहिती आहे की पहिली डिश नॉनव्हेज सी फूडच्या ठिकाणी मी गेल्यानंतर काय खाते ते आहे म्हणजे तिथला बोंबिल फ्राय. सो इथला बोंबिल फ्राय इज प्रिटी मसालेदार, बिकॉज मी ऑलरेडी माऊली या रेस्टॉरंटचा म्हणजे ह्या किचनचा खाल्लेला आहे बोंबिल फ्राय. स्पायसी असतो, खूप जास्ती असा प्लेन नसतो, येलो हळदीचा जास्ती ह्याच्यामध्ये इम्पॅक्ट नसतो, ह्याच्यामध्ये मसाला गरम मसाला तुम्हाला खूप लागेल. बोंबिल फ्राय तर कॉमन आहे. आता हा आहे एक स्टफ्ड बोंबिल, त्यामध्ये आत अशी प्रॉपर चटणी आहे, कोटिंग काइंड ऑफ सिमिलर आहे. बाहेरच्या बाजूला तुम्हाला असा एकदम नरमसा असा बोंबिल दिसेल. नेहमी बोंबिल फ्राय खाऊन जर तुम्ही थकला असाल तर हे स्टफ्ड बोंबिल फ्राय तुम्ही नक्की ट्राय करा. यांचं जे स्टफिंग असतं बारीक बारीक तुम्हाला असे ठेचलेले प्रॉन्स दिसतील. अमेझिंग स्टफिंग, माइल्ड ठेचा टाईप स्टफिंग आहे. ते पहिल्यांदा ट्राय केलं. सो मस्त स्पायसी होगा. नुसता बोंबिल फ्राय नका खाऊ, ट्राय दिस. प्रॉन्स बोंबिल नंतर आहे स्टफ्ड पॉम्फ्रेट, ज्याच्यामध्ये एकदम छान असा त्याला तंदूर केलेला आहे. त्याचा तंदूर मसाल्यासारखा असा छान त्याला कलर आला आहे. त्याच्यावरती क्रिस्प रवा कोटिंग आहे. आज स्टफिंग आहे, आता ते स्टफिंग सेम आहे का बघूया. मासा इज व्हेरी फ्रेश, आणि अशी फ्रेश नसेल तर ते सांगतील की नाही आहे म्हणून. कोटिंग तर 100 on 100 आहे. ते स्टफिंग जे आहे हे सेम नाही आहे. सो ह्याचं स्टफिंग जे आहे ग्रीन, हे थोडंसं माइल्ड ग्रीन चटणी आहे, थोडंसं स्वीटनेस आहे याला. त्यांना पॉपलेट हा थोडासा माइल्ड मासा आहे, तर त्यांनी त्याचं कोटिंग खूप छान क्रिस्पी केलं आहे. थोडंसं मासाई मसाला आणि लाल तिखट आहे, बट इट्स म्हणजे असं उग्र अजिबात लागत नाही आहे. फ्लेवर मेल्ट होणार आहे मासा, असा तोंडात असा मेल्ट होणारा. सो हा नेक्स्ट स्टार्टर म्हणजे अख्खी सुरमई मी पहिल्यांदा ऑर्डर केलेली असेल आयुष्यात. त्याला गार्निश पण इतकं सुंदर प्रकारे केलेलं आहे, लेज मारतोय तो. हा रंगावरनं तरी असं वाटतं की थोडासा कोलीवाडा मसाला आहे का, चिकन 65चा कसा मसाला असतो तसा आहे का. बटरचं ग्लेज आलं होतं, सो त्या बटरचा एकदम असा मुरलेला एक जो स्वाद असतो मिळेल. त्याच्याबरोबर हा तंदूर स्पाइस जो आहे त्याच्यामध्ये लाल तिखट आहे आणि एकदम माइल्डसा असा हा तंदूर मसाला आहे. अमेझिंग प्रकारे ही सुरमई तंदूर झालेली आहे. मुख्य म्हणजे सुरमईला तंदूर करणं हा किती मोठा टास्क आहे. तुकडी फ्राय करता करता आपले नाकीनऊ येते की त्याचं आपण कसं तो तुटते त्याची तुकडी वगैरे, बट ह्यांनी एवढे कट्स मारलेत ह्या माशाला, पण तरी तो एकदम छान असा इंटॅक्ट केलेला आहे. तुम्ही मोठ्या ग्रुपमध्ये आलात तर मला असं वाटतं हा तुम्ही असं 2 मिनिटात फस्त करून टाका. सुरमईच्या टेस्टला मेंटेन केलेलं आहे. अननेसेसरी ड्रामा ह्याच्यामध्ये अजिबात नाही आहे की खूप आज लाल तिखटच घातलेलं आहे, त्याच्यामध्ये चिकन 65चं हे केलं आहे का कोलीवाडाच मिक्स केलेला आहे. बिकॉज मला त्याची एकदम अशी विशिष्ट जी चव असते ती मी लगेच ओळखते, आणि ह्याच्यामध्ये तसं काही केलेलं नाही. काही लोकांना असं पण वाटेल की हा फ्लेवर खूप नॉन स्पायसी आहे का, कमी आहे का. लेट मी टेल यू, स्पायसी नाही. मुळात जी चव असते ती जर एन्जॉय करायची असेल, त्याचा फ्रेशनेस एन्जॉय करायचा असेल तर हेच ऑर्डर करा. हायड्रेशन खूप 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 महत्त्वाचं आहे. हा आहे क्रॅब. सो क्रॅब लवर्ससाठी आलेला आहे आपला. प्रामाणिकपणे सांगू, मला खेकडा नीट खाता येत नाही. हा जरासा ड्राय आहे तंदूर, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी तो नीट खाऊ शकीन. हे प्रेपरेशन ना खूप सिम्पल ठेवलं ना तर परत मजा येते. क्रॅब सूप एक छान लागतं, आणि त्याचबरोबर क्रॅब तंदूर स्वतःचा जो एक खारटपणा असतो रिअल करायचा असेल, ट्राय दिस. चला तर मग सुरुवात करूया मेन कोर्सला. आणि बघा 3 थाळ्या आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया येऊन जाईल की इथे तुम्ही कुठली थाळी खायची आहे अकॉर्डिंग टू युअर प्रेफरन्स. सो पहिलं म्हणजे मटण थाळी. तुम्हाला सगळ्या थाळ्यांमध्ये 4 ऑप्शन्स मिळणार आहेत: वडे, चपात्या, भाकऱ्या किंवा मग तंदूर रोटी, बिकॉज इथे पंजाबी पण मिळतं. सो मटन थाळीमध्ये आलेलं आहे मटन मसाला, मटन खिमा, तांबडा पांढरा, सोलकडी आणि 5 वडे. भाकरीवर पण असम मजा येईल. वडे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, मला इथले वडे खूप आवडतात, त्यांची भाजी अति यमी आहे. आणि मटणाचा आता हा जो मसाला दिसतोय थिक आहे, आणि त्याचबरोबर छान चरबी असा सहित एकदम शिजलेला पीस दिसतोय मला. मसाला टेस्ट करूया. त्यांचा मसाला वेगळा आहे. ओके, ते आपण थोडंसं लिंबू पिळायचं ह्याच्यावरती, आणि तिखटपणाचं तुम्हाला आवडेल. पण याच्यामध्ये ह्यांचा जो खडा मसाला आहे म्हणजे चक्री फूल आणि मिरी
ज्याच्यामुळे खूप वेगळी चव लागेल. एरवी आपण जो मटन मसाला खातो त्यापेक्षा व्हेरी डिफरंट. हा ॲक्च्युली भातावर पण छान लागेल. ह्या थाळीमध्ये पांढरा भात पण देतात प्लेन. तर मी खिमा ट्राय करणार आहे. परत याच्यात पण मला वाटतं तोच मसाला आहे, पण खिमा छान आहे. फॉर सम रिझन आय थिंक त्याच्यामध्ये टोमॅटोचा वापर जास्त आहे ना, सो थोडंसं माइल्ड वाटतं. मटन भाकरी हे आपलं क्लासिक कॉम्बिनेशन आहे, पण मी ॲक्च्युली सजेस्ट करीन तुम्ही वडे ट्राय करा. वेगळा प्रकारचा असा तिखट मसाला आहे, नक्की ट्राय. खूपच स्पायसी. जर तुमच्या हिशोबाने वाटलं तर पांढरा रस्सा आहेच. पांढरा रस्सा आणि लिंबू पिळायचं प्लस सोलकढी आणि थोडा कांदा. तांबडा पण बघूया. आणि तांबडा इज सो टेस्टी. भाताबरोबर असा एकदम पातळ रस्सा कसा छान लागतो. छान डिझाईन केली आहे मटन थाळी. तांबडा पांढरा पण तुम्ही ह्याच्यामध्ये एन्जॉय करू शकता. सुरमई थाळीमध्ये मेजर जागा घेतलेली आहे सुरमईच्या तुकडीनी, सुका जवला, कांदा लिंबू, सोलकढी, माशाचं सार, परत एकदा तिखलं आणि चपात्या. सुरमई तंदूर आपण टेस्ट केलाय, तर हा फ्राय असणारच छान. छान आहे पण स्पायसी नाही आहे. बहुतेक यांचं तिखलं स्पायसी असणार आहे. थोडंसं बॅलन्स आउट करावं लागतं ना, की एखादी गोष्ट खूप स्पायसी असेल तर मग एखादी माइल्ड गोष्ट पण आपण थाळीमध्ये ती बॅलन्स आउट करण्यासाठी ठेवली पाहिजे. तिखलं सुंदर आहे. आंबट बांगड्याचं तिखलं आहे, रनी नाही आहे, पातळ. आमसूलं छान दिसत आहेत त्याच्यामध्ये, सोलं ऑसम लागतंय. चपाती बरोबर मज्जा. म्हणजे थोडासा फ्रायचा तुकडा, तिखलं चपाती बेस्ट. सुक्या जवल्यात पण मला सोलं दिसतात. टेस्ट करूया. एकदम पारंपरिक. तर सार आपण अर्थात भातावर टेस्ट करणार आहोत. सार भात घेतलाय आणि त्याच्याबरोबर फ्राय. टिपिकल सगळीकडचं जेवण. इथे भात हा जो आहे तो कोलम आहे. लाईट करी आहे, छान वाटते एकदम. फ्रायची मजा येते अशी. मेन म्हणजे असं नारळाचं असं येत नाही आहे, स्मेल येत नाही आहे. हा आवडली इथे माशाची कढी. इथली खरंच आवडली. खूप उग्र नाही आहे, एकदम बेसिक बट टेस्टी अँड ऑथेंटिक. घरी पण आम्ही बनवतो, थोडीशी अशी थिक असते, नारळाचं दूध वगैरे जास्ती पडल्यावर किंवा वाटप थोडं जास्ती पडल्यावर. बट ही एकदम मस्त अशी छान कन्सिस्टन्सी आहे. तिखला भात पण छान लागतं. आता प्रॉन्स करीमध्ये आपण माशाचं सार तर टेस्ट केलेलं आहे. सोलकढी इज ग्रेट. आणि तुम्हाला माहिती मी सोलकढी भात नेहमी खाते, पण सोलकढी भात नाही खाणार आहे बिकॉज आता प्रॉन्स थाळीमध्ये आलेला आहे प्रॉन्स राईस. प्रॉन्स बिर्याणी मी टेस्ट करते आधी. मस्त आहे, फडफडीत. आणि प्रॉन्स खूप आहेत, हे मोठे आहेत, त्याच्यात छानच आहे चव. स्पायसी आहे पण. प्रॉन्स फ्राय पण आहे. प्रॉन्स कोलीवाडा मस्त आहे, रवा फ्राय क्रिस्पी. आणि आता सार्थ आपण ऑलरेडी टेस्ट केलंय. आता ना ही छान मऊ अशी तांदळाची भाकरी आहे, त्याच्यावर आपण हा प्रॉन्स मसाला ट्राय करूया. सो प्रॉन्स मसाला ना ॲक्च्युली खूप थिक दिसते ग्रेव्ही. जर तुम्हाला पातळ कन्सिस्टन्सीचं पाहिजे असेल तर हे आहेच, म्हणजे सार ते देतातच आहे त्यांनी. फिश मसाला जरा वेगळाच आहे. म्हणजे माशाची कढी एकदम ऑथेंटिक आहे, पण मटणाचा आणि इव्हन हा इथे थिक ग्रेव्ही आहे ना, याच्यामध्ये चकली फूल आणि मिरी अशी प्रॉपर आहे ना डॉमिनेटिंग. आणि खूप वेगळ्या प्रकारचा हा गरम मसाला आहे. सो डेफिनेटली तुम्हाला एक चेंज फील होईल रेग्युलर टेस्टपासून. मज्जा आली यार. ऑम्बियन्स इज सुपर्ब. लाईक आय एम लव्हिंग इट. आणि सकाळी सकाळी असा प्रकाशमय इतकं सुंदर वाटलं माहिती आहे यार, सिरियसली सुंदर वाटलं. आणि वेटिंगसाठी पण त्यांनी प्रोव्हिजन इतकी मस्त केलेली आहे. बेसिकली इतकी छान स्वच्छता आहे. अर्थात नवीनच 4च दिवस झाले ते हॉटेल उघडून यार. शिवाय जेवण एकदम फुलफिलिंग. सो नक्की 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 ह्या नवीन रेस्टॉरंटला तुम्ही व्हिजिट द्या. मी तर म्हणेन की जर तुम्ही नवी मुंबईचे नसाल, वाशीचे नसाल आणि तुम्ही मुंबईचे असाल, छान एक ड्राईव्हसाठी वगैरे संडेला, आज आम्हाला अजिबात ट्रॅफिक मिळालं, सुटायचं, मस्त यायचं, एक चेंज ऑफ सीनरी पण वाटते. वाशी बघायला पण मस्त आहे, पुण्यासारखे रोड्स वगैरे मस्त या. आणि थाळी खा किंवा स्टार्टर्स एन्जॉय करा. यू लुक ॲट द प्लेस, केवढी ग्लॅमरस जागा आहे ही. मस्ट विजिट. कुछ मीठा हो जाय मध्ये आहेत एकदम टप्पोरे असे गुलाबजामुन, आणि तेवढेच खाणार आहे मी आज. आणि आज मी किती दिवसांनी थम्सअप प्यायले. म्हणजे मला नॉनव्हेज स्पेशली फिश बरोबर खूप आवडतं थम्सअप प्यायला. आणि फुल प्रेग्नन्सी मी अजिबात कोल्ड्रिंक प्यायले नाही आहे. सो आज और भी मजा आ गया. नरम नरम गुलाबजामुन ते फ्रेश आहेत आणि गरम आहेत हे. आणि छान बनवलेले कसे करतो माहिती आहे, त्या पाकात असे श्रेड नाही झालाय तो. गुलाबजामुन तर फ्रेश आहेच, पण मूड पण एकदम फ्रेश झालाय.
मला पण एकदम छान असा चेंज मिळाला मुंबईच्या बाहेर येऊन, जरा वाशीकडे येऊन आणि एवढी छान फ्रेश नवीन जागा वाईब बघून वी रिअली एन्जॉयड आणि तुम्ही पण एन्जॉय कराल. सो नक्की या व्हिडिओला आत्ताच्या आता शेअर करा. ही 4 दिवस झाले फक्त जागा उडून, सगळे नवी मुंबईकर्स आणि मुंबईकर्सला कळालं पाहिजे. पण लाईक करा आणि कॉमेंट करा की कसं वाटलं तुम्हाला, कशी वाटली जागा, कशी वाटली मी, ओके, आणि कसा वाटला व्हिडिओ. असाच सपोर्ट करत राहा आणि लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल.